तर डोंगराळे गावात 3 वर्षीय मुलीवर अत्याचार झाला होता आणि त्यानंतर ही परिस्थिती उद्भवलेली आहे। राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येतोय। चिमुकलीला न्याय द्यावा अशी मागणी करण्यात येते। तीव्र आंदोलन झालेले आहे मालेगावात। त्याच आंदोलनाची काही दृश्य आपण पाहतोय। जमाव हा आक्रमक झाला होता, संतप्त झाला होता। तर मालेगाव न्यायालयाच्या आवारात या सगळ्या जमावाने तीव्र निदर्शनं केली आहे आणि लवकरात लवकर चिमुकलीला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केलेली आहे। संताप व्यक्त करताना या जमावाची ही दृश्य आपण पाहतोय। न्यायालयीन आवारातील ही दृश्य आहे। यावेळी पोलिसांनी या जमावाला रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यावेळीच आरोपीच्या फाशीच्या मागणीसाठी जमाव एवढा आक्रमक होता की न्यायालयातही शिरण्याचा प्रयत्न या जमावाने केला आहे। जो सऊदी अरबिया में जो कायदा है वो कायदा इस देश के अंदर लागू होना चाहिए। अगर वहां कोई बलात्कार करता है तो उसको गर्दन उतार दी जाती है, गर्दन उतार दी जाती है उसकी। ऐसा कठोर कायदा वहां पर है और वहां पर आप देखेंगे कि महिलाओं पे अत्याचार, बलात्कार की प्रमाण एक कम है। तर लोकप्रतिनिधींकडूनही या संतप्त प्रतिक्रिया समोर आलेल्या आहे। रुपाली चाकणकर पीडित कुटुंबियांच्या भेटीसाठी मालेगावात पोहोचल्या। कठोरात कठोर कायद्याची गरज आहे अशी मागणी सर्वांकडूनच करण्यात येते। कठोर कायदे असेल तर अशा घटना वारंवार घडणार नाही अशा प्रतिक्रिया समोर येत आहेत। त्यामुळे अर्थातच कठोर कायदे आणि तशी शिक्षा अशी मागणी या संदर्भात होत आहे। राज्याला हादरवणारी ही घटना। या संदर्भात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर काय म्हणाल्या ऐकूयात। आम्हालाही वाटतं की त्याला फाशीची शिक्षा दिली तर क्षणात माणूस संपतो, पण ज्या मुलीला वेदना झाल्या त्या वेदना त्या विकृत माणसाला झाल्या पाहिजेत। वेदना काय असतात ह्या समजल्या पाहिजेत। पण शेवटी आपण सगळेजण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संविधान घटना घेऊन काम करणारे लोक आहोत। त्याच्यामुळे कायद्याच्या चौकटीतून ही प्रक्रिया निश्चितपणाने पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू। अत्यंत तीव्र भावना आहे मालेगावकरांच्या आणि त्या भावना अर्थातच सगळ्या राज्यात पाहायला मिळतात। प्रत्येकाची सध्या हीच भावना आहे, कारण त्या 3 वर्षीय चिमुकलीवर अन्याय झाला आणि त्यानंतर दगडाने ठेचून तिची हत्या करण्यात आलेली आहे। केवळ 3 वर्षीय चिमुकली। त्यामुळे अर्थात राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येतोय। संतप्त आंदोलकांनी परिसरातील दुकानांची तोडफोड केली। यावेळी या आंदोलकांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला।